नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आध्यात्मिक जीवनशैली फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा. अथ श्री महाभारत कथा. कथा कथा है पुरुषार्थ की, ये स्वार्थ की, परमार्थ की सारथी जिस. नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आपण सर्वांचं स्वागत आहे आणि फार सुंदर अनुभव आपण सर्व करतो आहे. आध्यात्मिक जीवनशैली या एक सुंदर कार्यक्रम आपण ऐकतो आहे, ज्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वरीच्या जे विचार आहेत ते आपण ऐकत असतो. आणि आज आपण तिसऱ्या अध्यायाचा काही भाग आपण ऐकणार आहे. आणि जसं मागच्या एपिसोडमध्ये आपण ऐकलं कर्मयोगाबद्दल, पुढेही कर्मयोगाबद्दल आपण ऐकूया. तर आपल्याबरोबर आज आहेत बालासाहेब, त्यांचंही खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मग कसे आहेत तुम्ही? छान छान. आज तिसरा अध्याय कर्मयोगावरती तुम्ही सांगणार आहे. तर निश्चित आम्हाला सर्वांना चांगला एक नवीन काही काही गोष्टी शिकायला मिळेल आणि चांगले एक्झाम्पलही तुम्ही देतात. तर पुढे ऐकवा. तर आपण ज्ञानेश्वरीचा जे काही अध्ययन करतो आहे, तर आपल्या प्रॅक्टिकल आध्यात्मिक जीवन त्याच्यामुळं कसं बनू शकतं, किंवा जीवनामध्ये जर आपण कर्मामध्ये हे जर ज्ञान उतरवलं तर खरोखर जीवनात सुख आणि शांतीची प्राप्ती होऊ शकते. म्हणून आपण आपले जे श्रोते आहेत त्यांना खूप काही विस्तारानं आपण व्यवस्थितरित्या त्यांच्यासमोर हे ठेवतो आहे. तर आज विशेष 53वा जी ओवी आहे तिसऱ्या अध्यायामधली, तर त्याच्याविषयी आपण बघतोय की सगळे जब प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी ये आज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन अपयसे असे, देखे विहित कर्म जेतुले, ते सगळे जरी ओसंडले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियाचे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी खूप काही छान सांगितलं आहे की जोपर्यंत आपण मायाच्या अधीन आहोत तोपर्यंत आपण जे काही कर्म करणार ते विकर्मच होणार, किंवा आपल्या हातून कुठं ना कुठं आपलं पाप होत राहणार. ज्या वेळेला आपण आपल्या सत्व गुणामध्ये येऊन आपण कर्म करतो त्यावेळेला त्या कर्माला श्रेष्ठ कर्म म्हटलं जाईल. कारण जोपर्यंत आत्मा या इंद्रियाद्वारे कर्म करते तोपर्यंत काही ना काही कर्म होण्याची शक्यता असते. कारण आपण बघतो की ह्या गोष्टीला खूप काही महिनतेनं समजलं पाहिजे. काही लोक म्हणतात की आम्हाला कर्माचा त्याग करायचा, परंतु इथं 54व्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जरी तुम्ही कर्माचा त्याग केला, एका ठिकाणी जरी तुम्ही बसले तरी कानाचे ऐकणे बंद होते का? डोळ्याची दृष्टी लगेच जाते का? नाकाचे जे तुमचे जे काही छिद्रे आहेत तर त्याच्यामधून श्वास येणं बंद होतं का? प्राणवायूची जी गती आहे ती बंद होते का? तुमच्या मनामध्ये जे कल्पना चाललेल्या आहेत त्या कल्पना बंद होतात का? किंवा तुमची जी भूक तहान आहे ती नाहीशी होते का? किंवा तुमचे जे स्वप्न आहे, तुमची जी जागृत अवस्था आहे, किंवा पायाचे जे चालणे आहे, हे सर्व बंद होतं का? आणि इतकंच नसून तुमचं जे जन्ममरण आहे ते तुम्हाला चुकलं का? मग आपण इंद्रियांचा व्यापार जर बंद करू शकत नाही तर याच्यामध्ये कर्माचा जो त्याग आपण म्हणतो की करायचा, तर देहामध्ये आत्मा असताना कर्माचा त्याग कधी होऊ शकत नाही. कारण प्रकृतीचा हा गुण आहे की आत्मा जन्म मरण याच्या चक्रामध्ये येत असतो. त्याच्यामुळं एकदा जर शरीर सोडलं तर पुन्हा आत्मा शरीर धारण करून हे कर्म करतच असतो. आणि
कर्मामध्ये असणारा जो मोह आहे, जे कर्मबंधन आहे, ते कर्मबंधन जितकं काही कर्मबंधनामध्ये मायाच्या संबंधामध्ये आत्मा येतो आहे, तर तितकं त्याची जी विकर्माची जी गती आहे ती वाढत जाते. म्हणून याच्यापासून मुक्त होण्यासाठी गीतेमध्ये सांगितलेलं आहे की परमात्मा ह्या सृष्टीवर आल्यानंतर, अवतरित झाल्यानंतर अविनाशी रुद्र गीता ज्ञान यज्ञेची स्थापना करतात आणि स्थापना केल्यानंतर त्या गीता ज्ञान यज्ञाच्या आधारे जी काही आपल्याला सिद्धी प्राप्त होते, तर त्या सिद्धीला प्राप्त होण्यासाठी असं काही आपण कर्म करायचं की ज्यामुळं कर्मबंधन होणार नाही. आणि त्याकरता एक छान उदाहरण पण तुम्हाला मी सांगतो की एक वेळेला एक साधू राजा जनकच्या महालामध्ये आले आणि राजा जनकबद्दल तुम्ही ऐकलं असेल की राजा जनक हे विदेय म्हणून खूप काही प्रसिद्ध होते आणि राजपाट सांभाळत असताना त्यांच्यामधला जो निमित्त भाव आहे, हा निमित्त भाव चोहीकडे प्रसिद्ध होता. आणि साधू संत त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण व्हायचा की राजा जनक राज्य सांभाळत असताना त्यांना विधेय कसं म्हटलं जातं, आणि इतकं असतानाही त्यांना संतांच्या श्रेणीमध्ये कसं काय ठेवलेलं आहे. आणि प्रत्यक्ष जर बघितलं तर महलामध्ये राहून ते सर्व काही सुख भोगतायत. तर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न विचारण्यासाठी एक साधू त्यांच्या राजदरबारामध्ये पोहोचला. आणि पोचल्यानंतर ज्या वेळेला राजा जनकला हा प्रश्न विचारला, तर राजा जनकनं सांगितलं की आता तू आराम कर, आपण ही चर्चा संध्याकाळी करू. संध्याकाळ झाल्यानंतर राजा जनकने साधू महात्माजीला बोलवलं आणि सांगितलं की चर्चा करण्याच्या अगोदर तुला मी एक दीपक देतो आणि हा जो दीपक घेऊन तू ह्या महालामध्ये, राजदरबारामध्ये जे काही नक्षीकाम केलेलं आहे, खूप सुंदर नक्षीकाम आहे, तर ते नक्षीकाम तू एकदा बघून ये. परंतु एक लक्षात ठेव की ज्या वेळेला तू संपूर्ण महालामध्ये चक्कर लावशील तर हा जो दीपक आहे, कारण ह्या दीपकाच्या आधारेच तुला ते नक्षीकाम दिसणार आहे, तर दीपक विसता कामा नाही. तर साधू महात्माजीने ठीक आहे. तर ज्या वेळेला साधू महात्माजी तो दीपक घेऊन संपूर्ण महालामधलं जे नक्षीकाम आहे ते बघत होते, परंतु जनक राजानं जी गोष्ट सांगितली होती की हा जो दीपक आहे याच्यामधलं जे तेल आहे ते तेल खाली सांडता कामा नाही. आणि साधू महात्मा पूर्ण महालामधली नक्षीकाम बघत असताना हे आदेश ज्या वेळेला त्यांच्या लक्षामध्ये आलं की याच्यामधलं जे तेल आहे ते सांडता कामा नये. संध्याकाळी सर्व महालामधली नक्षीकाम बघितल्यानंतर पुन्हा ज्या वेळेला राजा जनकच्या समोर साधू महात्मा येऊन बसले, तर राजा जनकनं विचारलं की महालामधलं नक्षीकाम कसं वाटलं. तर त्यावेळेला साधू महात्मा राजा जनकला म्हणतो की महाराज, माझं सर्व लक्ष ह्या दिव्याकडं आणि त्या दिव्यामधलं असणारं जे तेल आहे त्याच्याकडं होतं. कारण जर थोडी जरी हवा आली असती, दिवा विजला असता, तर नक्षीकाम मला दिसलं नसतं. परंतु दुसरी गोष्ट की त्याच्यामधलं जे तेल हे पण तुम्ही सांगितलं की खाली सांडता कामा नये. त्यामुळं माझं जे लक्ष आहे ते लक्ष ह्या संपूर्ण दिव्यावर होतं. म्हणून राजा जनकने त्या साधू महात्माला उदाहरण दिलं की हे उदाहरण मी तुला याच्याकरता हा दृष्टांत दिला की ह्याप्रमाणे दिव्याच्या प्रमाणच माझी स्थिती आहे की
महलामध्ये जरी मी राहत असलो तरी माझी पूर्ण जी बुद्धी आहे ती परमात्म्याशी जुडलेली असते. कारण ज्या वेळेला कर्म करत असताना हे बुद्धीमध्ये असतं की मी एक निमित्त आहे, परमात्मा माझ्याकडून करून घेतो, त्यावेळेला कोणत्याही कर्माचं बंधन होत नाही. परंतु ज्या वेळेला मी आणि माझं आपण करतो त्यावेळेला कर्माच्या बंधनामध्ये आपण अटकत असतो. तर तिसरा अध्याय जो आहे की कर्मयोग आपल्याला हा शिकवतो की ज्या वेळेला आपण आपल्या शरीरामध्ये असताना आपले कर्म, आपलं आचरण जर गुणांच्या आधारे जर झालं तर ते कर्मबंधन बनत नाही. परंतु तेच जर अवगुणांच्या आधारावर झालं तर आपला कर्माचा जो हिशोब किताब आहे हा बनत असतो. परमात्मा ज्या वेळेला आपल्याकडं बघतात त्यावेळेला आपल्या संपूर्ण अवस्थेला बघतात. ज्या वेळेला आत्मा शरीरामध्ये येते, पहिल्यांदा ज्या वेळेला आत्मा शरीरामध्ये असते त्यावेळेला आत्म्याचे जे गुण आहे ते पवित्र असतात आणि त्या गुणांना बघून ज्या वेळेला परमात्मा आपल्याशी गप्पा गोष्टी करतात त्यावेळेला आत्मा स्वस्वरूपामध्ये स्थित असल्यामुळं कोणतंही कर्माचं बंधन बनत नाही. म्हणून आपण कर्माचं बंधन न बनण्यासाठी काही गोष्टी मी तुम्हाला अभ्यासासाठी देतो आहे की ज्या वेळेला परमात्मा कर्म करत असताना, ज्याला आपण म्हटलेलं आहे की श्रीकृष्ण आणि अर्जुनांचा ज्या वेळेला संवाद चालतो तर त्यावेळेला कर्मामध्ये श्रीकृष्णाचा साक्षीभाव आपल्याला दिसून येतो. आणि खरोखर जो कर्मबंधनामध्ये येतो त्याला कर्माचा हिसाब किताब द्यावा लागतो. म्हणून परमात्मा कर्माच्या बंधनामध्ये येत नाही, तर त्यांचा जो साक्षीभाव आहे आणि सर्वांप्रती जी कल्याणाची भावना आहे ती सदैव सर्वांप्रती राहते. आणि तो भाव असल्यामुळं परमात्मा सर्वांना एक साक्षीदृष्ट अवस्थेनं बघत असतो. दुसरी गोष्ट, आपण ज्या वेळेला ह्या सृष्टीवर पार्ट बजावण्यासाठी आलेलो आहे, मी एक पाहुणा आहे आणि पाहुणा म्हटल्यानंतर त्याचा कोणत्याही गोष्टीमध्ये लगाव नसतो. कारण आपण थोड्या काळासाठी आलेलो असतो आणि पुन्हा आपल्याला आपल्या घरी जायचं असतं. तसं जर आपण सदैव जीवनामध्ये अनुभव केला की मी इथं आलेलो आहे, मला ह्या शरीरामध्ये पण मी एक पाहुणा आहे आणि नंतर मला पुन्हा हे शरीर सोडून आपल्या घरी जायचं आहे की जे आत्म्याचं राहण्याचं ठिकाण आहे, तिथं आपल्याला जायचं आहे. तर त्यावेळेला कर्माचं कोणतंही बंधन आपल्यामध्ये बनत नाही किंवा एक साक्षीपणाचा जो भाव आहे तो जीवनामध्ये आपल्या उत्पन्न होतो. म्हणून ज्या वेळेला आपण शरीरामध्ये असतो आणि ज्या वेळेला की मी करतो किंवा मनुष्याचा जो अहंकार आहे, अहंकार ज्या वेळेला त्याच्या जीवनामध्ये व्यक्त होतो, प्रकृतीये क्रिय मनीन गुणय कर्मानी सर्वंश अहंकार विभुडात्मा कर्ताहम इति म्हणते. म्हणजे ज्या वेळेला मनुष्य स्वतःला कर्ता समजतो किंवा त्याला त्या कर्त्यापणाचा अभिमान येतो, त्यावेळेला त्याचे जे कर्म हे अज्ञानी मनुष्यासारखे असतात. त्याच्यामध्ये ज्या वेळेला देह अहंकार आणि देह अभिमान जागृत होतो त्यावेळेला त्याचे जे कर्म आहे, त्याचा जो अहंकार आहे, हे त्याला दुःख देणारे कर्म. म्हणून ज्या वेळेला आपण आपल्या सत्यधर्माला विसरून देहाभिमानामध्ये येऊन, देह अहंकारामध्ये येऊन रंग, रूप, व्यक्ती, विशेषता यांच्याकडे ज्या वेळेला आपण प्रभावित होतो आणि ह्या देह अभिमानामुळं जे अहंकार उत्पन्न होतो, त्यावेळेला आपली आध्यात्मिक जो चेतना आहे ती पूर्ण
त्यावेळेला जागृत अवस्थामध्ये न राहता सुप्त अवस्थामध्ये राहते आणि आपण देह अभिमानामुळं देह अहंकारामुळं जे कर्म करतो ते ईश्वराला आपण अर्पण करू शकत नाही किंवा ईश्वर त्याचा स्वीकार करत नाही. म्हणून हे जे कर्म आहे ते कर्म आपलं मनामध्ये संताप, अपेक्षा अशा ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी त्या विकर्मामध्ये परिवर्तन होतात. आणि ज्यावेळेला मनुष्य कर्म करत असताना जर कर्माचा परिणाम जर चांगला निघत असेल तर ते कर्म त्याला वाटतं की मी केलेलं आहे आणि त्या कर्माला तो कधीही ईश्वरावर समर्पण करत नाही. म्हणून आपण जीवनामध्ये जर बघितलं की आजकाल लोकांची एक समाजामध्ये सवय झालेली आहे की चांगलं केलं तर मी केलं आणि वाईट जर केलं तर ते दुसऱ्याने केलं. ते दुसऱ्यावर बोट दाखवणं खूप सोपं असतं, कारण त्यावेळेला तो हे विसरतो की एक बोट मी दुसऱ्याकडं दाखवतो परंतु 4 बोटं माझ्याकडं आहे. तर जसं आपण बघतो की एखाद्या व्यापारामध्ये जर घाटा झाला तर व्यक्ती परमात्म्याला दोष देतो. एखाद्या मुलाचा जर मृत्यू झाला तर परमात्म्याला दोष देतो. म्हणजे आपलं दोष दाखवणं हे जे संस्कार आहेत हे लहानपणापासून आपल्यामध्ये असे बिंबलेले आहेत की जर चांगलं झालं तर मी केलं आणि वाईट झालं तर ईश्वराला आपण दोष देतो. आणि हा जो अहंकार आहे व्यक्तीच्या पतनाचं जे कारण आहे किंवा जीवनात त्याची जी विनाशाच्या मार्गाला ज्यावेळेला तो जातो तर त्याचं कारणच अहंकार आहे. म्हणून एक अजून उदाहरण तुम्हाला मी एक देतो की एकदा एक व्यक्ती आर्टिस्ट होता आणि त्याची इतकी काही कला माहीर होती, व्यक्तीचे चित्र बनवण्यामध्ये तो खूप काही पारंगत होता. तर एकदा त्याला हे कळालं की म्हणजे स्वतःला जाणीव झाली की एक ना एक दिवस आपला पण मृत्यू येणार आहे आणि त्यानं बघितलं की आता मृत्यू येणार आहे. तर त्यानं आपल्या 10-12 मूर्त्या स्वतःच्या हमशकल अशा काही बनवल्या की ज्यावेळेला यमराजाचे दूत आले त्याला नेण्यासाठी तर ते गोंधळून गेले. कारण त्यानं काय केलं की 10-12 मूर्तीमध्ये एका मूर्तीमध्ये श्वास रोखून तो जाऊन बसला. तर त्याला हे जे दूत आहे यांना कळानंच की ओरिजिनल जो व्यक्ती आहे तो कोण आहे. तर त्यांनी बघितलं की त्यांना काही त्याच्यात ओळखता येईना. ते पुन्हा यमराजाकडे गेले आणि यमराजाला सांगितलं की आम्ही त्या व्यक्तीला आणण्यासाठी गेलो होतो परंतु पुन्हा खाली हात आलो. का? कारण आम्ही बघितलं की त्याच्याच हमशकलच्या 10-12 त्यानं मूर्त्या बनवून ठेवलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये नक्की तो कोण आहे ते आम्हाला काही ओळखता येत नाही. तर मग स्वतः यमराज ज्यावेळेला गेले आणि बघितलं तर त्यांना पण आश्चर्य वाटलं की खरोखर हे एक स्वतःला म्हणजे मी पण याच्यात धोका खाऊ शकतो की काय त्यांना संशय आला. परंतु त्यांनी काय केली की एक युक्ती काढली आणि युक्ती काय काढली की महिमा करायला लागले त्या आर्टिस्ट जो होता त्याचे की खरोखर खूप सुंदर आर्टिस्ट आहे आणि ची जो आर्टिस्टपणा आहे हे बघून खरोखर कोणी पण धोका खाऊ शकतं. तर त्यावेळेला मूर्तींच्या समोर चक्कर लावता लावता ते म्हणतात यमराज की खरोखर हा जो मूर्तिकार आहे इतका काही आर्टिस्ट त्यांनी बनवलेली आहे, इतकी सुंदर आर्टिस्ट आहे, त्याला मी एकदा धन्यवाद देऊ इच्छितो. खरोखर तो जर माझ्या समोर आला तर मी त्याला कौतुक आणि धन्यवाद देऊन बक्षीस देईल. तर त्यावेळेला जसं मी आत्ता सांगितलं की मनुष्याचा जो देहाभिमान आणि देहांकार असतो तो कसा असतो की इतकं यमराजानं म्हणताच तो जो मूर्तिकार आहे तो बाहेर आला आणि बाहेर येऊन तो म्हणतो की ही जी मूर्ती आहे ही मी बनवलेली आहे. आणि मग त्यावेळेला यमराज म्हणतो की मग तुलाच मी न्यायला आलेलो आहे, कारण तू असं काही बनवून ठेवलं की याच्यात की खरं काय आणि खरा कोणता व्यक्ती आहे ते समजायलाच तयार नव्हतं. म्हणजे व्यक्ती
परमात्म्याला पण आणि व्यक्तीला पण फसवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मनुष्याला तो फसवतो, परंतु मौतीपासूनही मी कसं वाचू शकतो त्याचाही तो प्रयत्न करायला हुशारी आपली तिथे दाखवतो, परंतु ते चालत नाही. कुठं ना कुठं तो पकडला जातो. म्हणजे ह्या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की किती जरी आपण प्रयत्न केला तरी मृत्यूच्या जबड्यामधून कोणी सुटू शकत नाही. व्यक्तीचा जो अहंकार आहे आणि हा जो देहाभिमान आहे शेवटी त्याला विनाशाकडं नेत असतो. म्हणजे ह्या कर्मयोगामध्ये आपण जे आज श्रोत्यांना 2 छोट्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे की एक जनक राजा कसं राज्य सांभाळत असताना विधेय राहत होता, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कर्मबंधन कसं बनतं आणि त्याच्यापासून न्यारं कसं राहायचं, ही खूप ज्ञानेश्वरीमध्ये छान शिकवण दिलेली आहे. आणि खरोखर जर आपण जीवनामध्ये जर ती अंगीकारली तर निश्चित ह्या कर्माच्या बंधनापासून आपण दूर राहू शकतो. किंवा कर्माच्या बंधनामध्ये जर आपण फसलो नाही आणि साक्षीपणामध्ये जर ते कर्म केलं तर ते कर्म आपल्याला निश्चित श्रेष्ठ फळ देईल. म्हणून म्हटलं जातं की यज्ञ आपल्याला मनइच्छित फळ देतो, परंतु कधी देतो? मनइच्छित फळ त्यावेळेला देईल की ज्या वेळेला तुम्ही ते कर्म साक्षी रूपानं केलेलं असेल आणि परमात्म्याला समर्पित भावानं ज्या वेळेला तुम्ही ते कर्म करता तर ते कर्म तुम्हाला मनइच्छित फळ देतं. आणि ते फळ प्राप्त करण्यासाठी आपण कर्मामध्ये निष्काम भावना, जशी परमात्म्याची निष्काम भावना आहे की परमात्म्याला भविष्याबद्दल कोणतीही प्राप्ती नको आहे, परमात्मा फक्त आत्म्यांचं कल्याण बघतो की तू असं कर्म कर की ज्याच्यामध्ये तुझं कल्याण आहे. परंतु मनुष्य देहाभिमानामुळं किंवा देहाहंकारामुळं मी आणि माझं ह्या गोष्टींचा भेद करू शकत नाही. तो इतका काही कर्मामध्ये लिप्त होऊन जातो की हे मी केलेलं आहे. आणि कळत नकळत ज्या वेळेला कर्मफळाची इच्छा किंवा कर्मफळाची प्राप्ती समोर येते तर ते श्रेय स्वतः घेण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळं जीवनामध्ये त्याची जी खुशी आहे, जे आनंद आहे, तो आनंद दूर चालला जातो. म्हणून हा खूप तिसरा अध्याय की नेमका आपण कर्म करत असताना कर्मफळाच्या प्राप्तीपासून कसं दूर राहायचं. आणि संसारात राहत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी जसं एक उदाहरण दिलेलं आहे की कमळाचं जे पुष्प आहे चिखलामध्ये राहत असताना देखील त्याच्यावर पाण्याचा जरी थेंब पडला तर ते पाणी पण स्वीकार करत नाही. म्हणजे एक ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर आहे की लोक म्हणतात की संसारामध्ये राहून ह्या कर्माच्या बंधनापासून निघणं खूप मुश्किल आहे, परंतु ज्ञानेश्वरीमध्ये त्यांचं उदाहरण दिलेलं आहे की जसं कमळाचं फूल कमळामध्ये राहतं तसं तुम्ही आत्मा ह्या संसारामध्ये राहत असताना, शरीरामध्ये राहत असताना हे जे काही कर्मेंद्रियाद्वारा तुम्ही कर्म करतात तर ज्या ज्या वेळेला कर्मेंद्रिया तुम्हाला विषय वासनाकडे ज्या ज्या वेळेला आकर्षित करतात त्यावेळेला त्यांच्या मोहाच्या बंधनामध्ये तुम्ही राहता कामा नये. म्हणून रात्रंदिवस कमळाचं पान जरी पाण्यामध्ये राहतं, किचडामध्ये राहतं, तसं तुम्ही संसारामध्ये रात्रंदिवस असताना ह्या गोष्टीपासून तुम्ही वेगळे राहू शकता. म्हणून अध्याय 3 जी 71वी जी ओळी आहे की तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिपे जैसे जळी जळे न सिंपे पदपत्र तैसा संसर्ग माझी असे सकाळासारखी दिसे जैसे तुये संगे आभासे भानुबिंब. म्हणजे हे जे कमळाचं फुलाचं जे उदाहरण दिलेलं आहे खरोखर आपल्याला एक शिकवतं कमळ की संसारामध्ये राहून असताना कसं ते वेगळं राहतं. किंवा जसं आपण बघतो की सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसतं, परंतु दिसताना असं वाटतं की ते पाण्याबरोबर आहे, परंतु ते पाण्यापासून वेगळं असतं. कारण आपण जर पाणी हलवलं तर सूर्य काय हलत नाही, परंतु ते पाण्याचं बिंब हलताना दिसतं. जसं ते वेगळं आहे त्याचप्रमाणे जीवनामध्ये कर्म करत असताना ज्या वेळेला तुझी कोणी महिमा जरी केली तरी तू आत्मस्थितीमध्ये जर असला तर तुला ते ओळखता येईल की ही माझी महिमा आहे आणि त्या
त्या महिमेला किंवा ज्याला आपण म्हणतो त्या फळाची इच्छा तू त्यावेळेला स्वीकार नाही केली पाहिजे. ते जर तू स्वीकार केलं तर तुला हानी झाल्यानंतर ती पण स्वीकार करावं लागेल. म्हणून ज्ञानेश्वरी सांगते की कर्म करत असताना तुमच्यावर चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींचा परिणाम नाही झाला पाहिजे, तर त्याला साक्षीदृष्ट अवस्था पण म्हटलं जातं. म्हणून आपण हा जो 3रा अध्याय आहे तर खूप याच्यामध्ये एक उदाहरण देऊन की कर्म करत असताना आपल्याला संसार पण सोडायचा नाही आहे. काही लोक म्हणतात की नाही मग संसार सोडला पाहिजे, तरी शक्य आहे. परंतु संसारामध्ये राहून कर्माच्या परिणामापासून कसं वेगळं राहू शकतो हे आपण उदाहरणाद्वारे आपल्या जे श्रोते आहेत त्यांना एकदम डिटेलमध्ये सांगतो आहे. आणि मला वाटतं की जरूर याचा जर अभ्यास आपण जर प्रत्यक्ष केला, आपल्या स्वस्वरूपामध्ये राहून जर असे कर्म केले तर आपल्याला स्वस्वरूपामध्ये आनंद पण वाटतो आणि कर्माचा इफेक्ट पण आपल्यावर होत नाही आणि त्याच्यामुळं मनुष्य आनंदाचा अनुभव जीवनामध्ये करू शकतो. निश्चित फारच सुंदर तुम्ही कर्मयोगाबद्दल सांगितलं आणि कसं आपण कर्म करताना आनंदी राहू शकतो या जे सिंपल टेक्निक आहे ते तुम्ही सांगितलं. आणि मला वाटतं हे सगळ्या गोष्टी जे आहेत आपण आपल्या जीवनामध्ये आनंदित राहून जे आपण कर्म करतो आहे ते करता येईल आपल्याला. आणि त्याच्यासाठी हे जे कर्मयोग आहे, कर्म फिलॉसॉफी आहे, कर्मयोगाचा जे 3रा अध्याय आपण ऐकतो आहे ज्ञानेश्वरीचा, तर निश्चित आपल्याला सर्वांना याचा जे गूढ रहस्य आहे चिंतन मनन केल्याने आपल्याला समजून येतो की आपण कर्म करताना कसं आनंदित राहू शकतो. तर निश्चित पुढे आपण बघूया अजून, तर निश्चित आपल्याला जे आनंद आहे ते मिळत असतं. तर मित्रांनो पुढे बघूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत आपण ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा. अथ श्री महाभारत कथा. महाभारत कथा. कथा है पुरुषार्थ की, ये स्वार्थ की, परमार्थ की, सारथी जिसके भले. अथ श्री महाभारत कथा. महाभारत कथा. कथा है पुरुषार्थ की, ये स्वार्थ की, परमार्थ की,